दुबईमध्ये झालेल्या एअर शो दरम्यान भारताचं तेजस हे लढाऊ विमान प्रात्यक्षिकादरम्यान कोसळलं आणि त्यात नमाउश सयाल हे भारताचे शूर पायलट हुतात्मा झाले. ही घटना सगळ्या भारतीयांसाठी धक्कादायक आणि हृदय हेलावणारी आहे. हुतात्मा नमाउश यांचं पार्थिव रविवारी त्यांच्या हिमाचल प्रदेशमधील घरी आणण्यात आलं. त्यांच्या पत्नी विंग कमांडर अफशाना या हवाई दलातच कार्यरत आहेत. या घटनेनंतर तेजस या भारत निर्मित लढाऊ विमानाची चर्चा सुरू झाली. त्या संदर्भात काही खोटे नरेटिव्ह तयार करून खोटी बनावट अशी माहिती पसरवण्याचे उद्योगही सुरू झाले. प्रामुख्याने पाकिस्तानी सोशल मीडियावरून अशी भ्रामक माहिती पोचवून लोकांमध्ये खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा परिस्थितीत त्या भ्रामक माहितीच्या जाळ्यात न अडकता तेजस निर्मितीची आपली क्षमता, आपली झेप याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. तेजस निर्मितीचं तंत्रज्ञान, त्यासाठी आपण केलेली प्रदीर्घ तपश्चर्या, तंत्रज्ञानात केलेली क्रांती या सगळ्या पार्श्वभूमीवर तेजसचं यश तपासून पाहावं लागेल. त्यामुळे दुबईत तेजस कोसळल्यावर त्याचा व्हिडिओ करून हसणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांप्रमाणे कोता आणि अत्यंत हीन दर्जाचा विचार कुणीही करता कामा नये.